गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पती पंचैतानि स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते। ज्ञानेन योगेन च कर्मणा च भक्त्या च सर्वस्व समर्पणेन आराधिताभ्यां श्रुतिमार्गदक्षैः नमो नमः श्री गुरुपादुकाभ्याम्। सर्व महेश्वर स्वरूप श्रोत्यांच्या चरणी साष्टांग वंदन। गेल्या तीन भागामध्ये आपण भक्तीचं विवरण यथामती ऐकलं। आज आपण या भक्तीच्या चौथ्या पुष्पाकडे जाणार आहोत। थोडीशी प्रावाहिकता तुटू नये म्हणून मागच्या वेळेसचं चिंतन थोडक्यात आपल्या पुढे ठेवतो। देवर्षी नारदांनी अथातो भक्तिम व्याख्यास्यामः या प्रथम भक्ती सूत्रापासून भक्तीचं विवरण करणं सुरू केलं। सात वस्मीन परमप्रेम स्वरूपा भक्तीचं स्वरूप हे त्या भगवंताविषयी परमप्रेम असणं अशा प्रकारचं आहे। अशा प्रकारे त्यांनी स्पष्ट केलं। अमृत स्वरूपाचं ते आणखी स्पष्ट करताना ती भक्ती अमृत स्वरूप आहे असं सांगितलं। त्यानंतर मागच्या 2-3 भागामध्ये आपण नवविधा भक्तीचा विचार करत असताना या श्रवणम कीर्तनम विष्णो स्मरणं पादसेवनम अर्चनं वंदनं दास्यम सख्यम आत्मनिवेदनम या ज्या भक्तीच्या 9 पायऱ्या किंवा भक्तीचे जे 9 मार्ग 9 प्रकार आहे त्याचा विचार करत असताना सुरुवातीची सर्वात महत्वाची श्रवण भक्ती आपण पाहिली। श्रवण भक्तीचं चिंतन करत असताना भक्तिशास्त्रकारांच्या सांगण्याप्रमाणे अनुकूल्यस्य संकल्पः प्रतिकूल्यस्य वर्जनम रक्षिष्यतीति विश्वासः गोप्तृत्वे वर्णन तथा आत्मनिक्षेप कार्पण्य षडविधा शरणागती। भक्तिशास्त्रकारांच्या सांगण्याप्रमाणे भगवंताची भक्ती करण्याचे 6 मार्ग आपण पाहिले। भगवंताला अनुकूल असतील ती कर्मे करण्याचा संकल्प आपण करायचा। भगवत भक्तीला प्रतिकूल होईल ते कितीही मोठं असलं तरी त्याचा त्याग करण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये असलं पाहिजे। संकटकाळी जर कोणाला रक्षण करायला हाक मारायची तर ती भगवंताला हाक मारायची हे आपल्या लक्षात आलं पाहिजे। संकटकाली भगवान अवश्य रक्षण करीलच असाही पूर्ण विश्वास आपल्याकडे असला पाहिजे। आणि त्यानंतर स्वतःला सदैव भगवत चरणावर समर्पित करणं आत्मनिक्षेप कार्पण्य आणि कुठल्याही गोष्टीचा अभिमान धारण न करणं दीनता राखणं या 6 गोष्टी या भक्ती मार्गामध्ये जर आपल्याला पुढे जायचं असेल तर अत्यंत आवश्यक आणि अत्यंत आवश्यक अशाच आहेत याचं आपण चिंतन केलं। आज आपण कीर्तन भक्तीचं थोडंसं चिंतन करणार आहोत। ही कीर्तन भक्ती म्हणजे नेमकं काय? या कीर्तन भक्तीबाबत आपण अनेक वेळा कीर्तन ऐकायला जातो। मग हे कीर्तन ऐकणं म्हणजे कीर्तन भक्ती आहे का? वास्तविक पाहता या कीर्तन भक्तीचा काय अर्थ आहे याचं चिंतन आपण आज करणार आहोत। नवविधा भक्ती प्रकारातील दुसरी भक्ती जी आहे ती कीर्तन भक्ती म्हणून ओळखली जाते। मग कीर्तन म्हणजे काय हो? कीर्तन हा शब्द संस्कृतच्या कृत या धातूपासून दशमगणातल्या धातूपासून तयार झालेला आहे। त्याचा अर्थ सांगणे, स्तुती करणे किंवा कथन करणे असं आपल्या सगळ्यांना माहिती। मग कीर्तनाचा हेतू काय? तर कीर्तनाचा हेतू कीर्तन करणाऱ्यांना समोर जे श्रवण करताय त्यांच्या मनामध्ये भगवंताविषयी प्रेम जागे करणं हा आहे। मग या कीर्तन करण्यामुळं कोणकोणा व्यक्तीला फायदा होतो? प्रथमतः जो व्यक्ती कीर्तन करतोय, भगवंताच्या नामाचं चिंतन करतोय, चिंतन मांडतोय त्याला तर फायदा निश्चित होणार। पण हे करत असताना तो ज्यांना ह्या गोष्टी सांगतोय त्या सगळ्यांनाही याचा तेवढाच फायदा किंबहुना त्यांच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीनं श्रवण अधिक निष्ठेनं करणाऱ्या साधकाला तो फायदा होणार यात शंका नसते।
मग ह्या कीर्तनाचं कशा कशाचं कीर्तन करता येतं बरं, आणि या कीर्तनामुळं कोण मुक्त झालंय? आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, परीक्षित राजानं श्रीमद भागवताचं श्रवण केलं आणि आयुष्यातल्या शेवटच्या 7 दिवसामध्ये जो शाप दिलेला असतो की 7 दिवसानंतर हे परीक्षिता तुझा मृत्यू होईल, आणि त्या 7 दिवसामध्ये माणसानं मरणासन्न स्थितीत असताना कोणती कर्म केली पाहिजेत, काय केलं पाहिजे याचा आदर्श परीक्षित राजानं श्रीमद भागवताचं कथाश्रवण महर्षी शुकाचार्यांच्या तोंडून ऐकून आपल्या सगळ्यांपुढे ठेवला की आयुष्याच्या शेवटच्या घटिका मोजत असताना किंवा कुठेही असताना आपण भगवंताचं चिंतन हे अवश्य केलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे, हे त्यांनी आपल्या उदाहरणातून दाखवून दिलं आणि परीक्षित राजाला मुक्ती मिळाली. वैयासकी कीर्तने, आणि वैयासकी म्हणजे या महर्षी व्यासांचे जे सुपुत्र आहेत भगवान शुकाचार्य, ज्यांनी श्रीमद भागवताचं हे कथा कीर्तन केलं, त्यांनाही याच्यामुळे मुक्ती मिळाली. आणि मग आपल्यासारखे सगळेजण जेव्हा या भगवंताच्या नामाचं चिंतन श्रवण करतात, भगवंताचं नामाचं चिंतन श्रवण करून त्यामध्ये आपण मास्टरी मिळवली, जे जे आपल्याला माहित आहे ते दुसऱ्यांना सांगावं, जे जे आपणास ठावे ते ते इतरास शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन, या समर्थांच्या उक्तीप्रमाणे जे ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत गेल्या पाहिजे, त्यांच्याही जीवनामध्ये फरक पडला पाहिजे, या आंतरिक तळमळीतनं हे कीर्तन केलं जातं. आणि त्यामुळे यात दोनही जणांचा फायदा असतो. कीर्तन करणारी व्यक्तीही यामध्ये भगवंताचं नामचिंतन करत असते आणि श्रवण करणारी व्यक्तीही भगवंताच्या नामचिंतनामध्ये डुंबत असते. अशा प्रकारे कीर्तन भक्तीमध्ये दोघांचाही फायदा असतो. मग हे कीर्तन कशा प्रकारे केलं पाहिजे? आज आपण कीर्तन ऐकतो, हे कीर्तन ऐकताना कुठलं कीर्तन आपल्याला आवडतं याचा जर आपण विचार केला तर आपल्याला विनोदाने भरलेली कीर्तनं आवडण्याकडे आमच्या सगळ्या नव्या पिढीचा कल दिसून येतो. पण खरं हे कीर्तन कसं असलं पाहिजे? कीर्तन करताना आपण नेमकं ऐकलं काय पाहिजे याचं वर्णन समर्थांनी खूप छान केलेलं आहे की सगुण कथा या नाव कीर्तन. कीर्तन ऐकायचं म्हणजे काय? तर भगवंताच्या सगुण अवताराच्या कथा, देवदेवतांचं, थोर व्यक्तींचं गुणवर्णन ऐकायचं, भक्तांचे चरित्र ऐकायचं, भक्ती, ज्ञान आणि सत्वगुणांचं वर्णन ऐकायचं, अद्वैताचं निरूपण करायचं, अद्वैताचं निरूपण, ब्रह्म, माया, आत्मा यांचं निरूपण करायचं, असे सगळे या कीर्तनामध्ये करायचं. आणि आमच्या नाथ महाराजांनी, शांतीब्रह्म नाथ महाराजांनी तर सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी, संत संगे अंतररंगे नाम बोलावे, कीर्तन रंगी देवा सन्निध सुखे डोलावे, भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी इतरा न कराव्या, प्रेम भरेवा वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा हे संतांच्या घरची. शांतीब्रह्मनाथ महाराजांनी संतांच्या घरची कीर्तन मर्यादा कशी असली पाहिजे याचं अतिशय सुंदर वर्णन केलंय. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, भगवंताचं सगुण चरित्र अगदी पवित्र मनानं सांगावं, सगळ्यांना वर्णन करावं, आणि विशेषतः सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी, सगळ्या सज्जनांच्या संगतीमध्ये बसून त्यांना वंदन करून हे सगुण चरित्र सांगितलं जावं. संत संगे अंतररंगे नाम बोलावे, यामध्ये ही कीर्तन भक्ती करत असताना नामाचं कीर्तन व्हावं, आपल्या अंतरंगातून नामाचं कीर्तन व्हावं. हे करत असताना सगळीकडे संत सज्जन बसलेले असावे. कीर्तन रंगी देवा सन्निध सुखे डोलावे, आणि कीर्तनाच्या या रंगामध्ये असं डोलावं, देवाच्या सानिध्यामध्ये, संत संगतीच्या सानिध्यामध्ये डोलत डोलत नाचत कीर्तन करावं. आणि हे करत असताना भक्ती ज्ञान यांच्या विरहित इतर कुठल्याही गोष्टी करू नये. केल्या तरी त्या दृष्टांतापुरत्या त्याची योजना असावी, पण मूळ जो सिद्धांत आहे त्या सिद्धांताला कुठे बाधा येता कामा नये. आणि या ज्या गोष्टी करायच्या त्या प्रेम आणि वैराग्याच्या गोष्टी युक्तीनं त्याचं त्या ठिकाणी त्या दृष्टांताच्या योजनेमध्ये वापराव्या.
या सगळं करीत असताना या दृष्टांतातून श्रीहरीची मूर्ती श्रोत्यांच्या अंतःकरणामध्ये ठसली पाहिजे, याकडे कीर्तनकाराचं विशेष लक्ष पाहिजे. आणि अशा पद्धतीचं कीर्तन हे भगवंताची प्राप्ती करून देणारं ठरतं. अशा पद्धतीचं कीर्तन ऐकावं, अशा पद्धतीचं कीर्तन ऐकण्याला इतरांना प्रवृत्त करावं, विशेषतः आमच्या नवीन पिढीला अशा कीर्तनाकडे जोडलं जावं. मग या अशा कीर्तन केल्यानं काय होईल, या कीर्तनाने काय फरक पडेल मानवामध्ये, तर या गोष्टी भगवंताचे सगुण चरित्र ऐकताना संत संगतीच्या मध्ये बसल्यानंतर, संत संगतीच्या संतांच्या समूहामध्ये आपण बसल्यानंतर आपल्या विचारांमध्ये परिवर्तन होईल. भगवंताचं चिंतन करता करता आपण भगवत स्वरूप होऊन तशा प्रकारचं चिंतन करायला लागू आणि साक्षात भगवंत आमचा जो हृदयस्थ आहे त्याचं ज्ञान आपल्याला होईल. संत संगे का म्हटलं असावं याचं जर चिंतन करायला गेलो तर त्याचा एक दृष्टांत सांगावासा वाटतो. आपल्या सगळ्यांना तो दृष्टांत विदित असेल, पण सदर ठिकाणी या दृष्टांताची योजना जर केली तर आणखी चांगल्या पद्धतीनं ते आपल्या सगळ्यांना आणखीन त्याचा बोध व्हायला मदत होईल, म्हणून या दृष्टांताची या ठिकाणी सांगतोय. एक पोपट विकणारे एक व्यक्ती असतो, त्याच्याकडे 2-3 प्रकारचे पोपट असतात आणि पोपट पकडायचे आणि त्यांना विकून उदरनिर्वाह करायचा, असं त्याचं नित्य काम चालू असतं. नेहमीप्रमाणे तो जाळं लावतो, त्याला 2 पोपट सापडतात आणि ते पोपट तो बाजारात घेऊन बसतो. बाजारात घेऊन बसल्यानंतर त्या ठिकाणी सुरुवातीला एक राजा ते दोन्ही पोपट खरेदी करतो आणि ते दोन्ही पोपट राजमहालात नेतो. राजमहालात नेल्यानंतर त्या राजाला असं वाटतं की हे 2 पोपट आपण कोणाला तरी दिले पाहिजे आणि मग तो ते 2 पोपट आपल्या सैनिकांकरवी 2 ठिकाणी पाठवून देतो. सैनिकही ते 2 पोपट नेऊन देतात आणि या सगळ्या गोष्टीचा राजाला विसर पडतो. एके दिवशी आपल्या प्रधानाबरोबर जेव्हा हा राजा वेश बदलून त्या देशामध्ये संचार करत असतो, तेव्हा कुठल्याही प्रकारची योजना केली नसताना तो एका वस्तीच्या ठिकाणी येतो आणि त्या वस्तीमध्ये काही साधू लोक त्या ठिकाणी राहत असतात. त्या ठिकाणी वनामध्ये राहून भगवंताचं चिंतन करणारे ते साधू, त्यांच्या ठिकाणी असणारी आदरातिथ्यशीलता, समोर जो पोपट लावलेला आहे, जो त्या राजाकडूनच आलेला आहे, अनेक वर्ष विकून झालेत त्याला, तो त्या ऋषीमुनींच्या संगतीमध्ये, त्या साधूंच्या संगतीमध्ये आहे. राजा वेश बदलून आल्यानंतर त्या पोपटाकडून सहजपणाने उच्चार केले जातात, या या बसा बसा, आदराने उच्चार केले जातात. राजाला मोठं आश्चर्य वाटतं की या साधूंच्या आश्रमामध्ये असणारा पोपट सुद्धा या बसा नमस्कार असं म्हणून आपल्याला अतिशय आदरानं बोलवतोय. त्या साधूंचं आदरातिथ्य स्वीकारून राजा त्या ठिकाणी प्रसन्न होतो. त्या पोपटाजवळ जाऊन त्या पोपटाकडे कौतुकाने पाहतो, त्याची स्तुती करतो आणि आपलं वेश बदलून त्याचा जो त्या ठिकाणी फिरण्याचा स्वभाव असतो, राज्यकारभाराची घडी व्यवस्थित चालवण्यासाठीचा त्याचा जो स्वभाव असतो, त्याप्रमाणे तो त्या वस्तीतून पुढे जातो. पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी कसायाची वस्ती असते. 1-2 कसाई त्या ठिकाणी राहत असतात. जनावरांना मारून, अतिशय निर्दयपणे मारून त्यांच्यावर आपली गुजराण करणारी अशा प्रकारचे हे कसाई असतात आणि त्यांच्याही इथे पोपटाचा एक पिंजरा लावलेला असतो. हाही पोपट या राजांकडूनच आलेला असतो आणि तो पोपट
जेव्हा राजाला आणि यांना वेश बदलून आलेलं पाहता त्यावेळेस चोर चोर, मारा, पकडा, कापा अशा प्रकारचे उद्गार त्यात पोपटाच्या तोंडून बाहेर पडतात. आणि राजाला मोठं आश्चर्य वाटतं की आपणच दिलेले 2 पोपट आहेत. एका बाजूनी ते संतांच्या संगतीत, साधूच्या संगतीत असणारा पोपट, त्याच्यावर बघा किती चांगले संस्कार झाले, या बसा नमस्कार म्हणून आदरातिथ्य करायला शिकलाय. आणि दुसऱ्या बाजूला त्या कसायांच्या वस्तीत असणारा पोपट मात्र मारा, झोडा, पकडा, कापा अशा प्रकारची भाषा बोलतोय. आणि मग या पोपटाच्या तोंडात ते उद्गार घातलेले की गवाशनानां शृणोति वाक्यम अहम हि राजन वचनन मुनीनाम न तस्य दोषो न च मद्गुणो वा संसर्गजा दोष गुणा भवन्ति. पहिला पोपट असं सांगतोय की महाराज, तो जो तुम्ही जिकडे जाऊन आला तो कसायाच्या इथे असणारा जो पोपट आहे तो नेहमी या कसायांची वचनं ऐकतो. गवाशनानां शृणोति वाक्यम अहम हि राजन वचनन मुनीनां. आणि मी मात्र या मुनींची, या साधूंची वचनं नेहमी त्यांच्या संगतीत राहून ऐकत असतो. त्याच्यामुळं न तस्य दोषो, त्याचाही काही दोष नाही, न च मद्गुणो वा, आणि माझाही याच्यामध्ये कुठला गुण नाही, तर संसर्गजा दोष गुणा भवन्ति. सगळ्यात महत्वाचा सिद्धांत त्याने सांगितला की जशी संगती असते त्याप्रमाणे दोष आणि गुण माणसाला चिकटतात, त्याप्रमाणे वागण्याची माणसाला प्रवृत्ती होते. आणि म्हणून समर्थ रामदास स्वामी असतील किंवा शांती ब्रह्मनाथ महाराज असतील, ते सांगतात की जेव्हा या चरित्राचं, या कीर्तनाचं आपण श्रवण करायला जातो, हे कीर्तन आपण करतोय, तेव्हा सगळीकडे सज्जन व्यक्ती असावे, संत संगे अंतररंगे नाम बोलावे, आणि सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी, असं दोन्ही ठिकाणी सज्जनांचं त्या ठिकाणी वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. मग हे कीर्तन करताना कीर्तनकार कसा असला पाहिजे बरं? कीर्तनकाराचे कपडे संन्याशाचे असले पाहिजेत, त्याने मोठं गंध लावलेलं असलं पाहिजे, त्याला अनेक विनोद त्या ठिकाणी आले पाहिजेत, असा काही क्रायटेरिया आपल्याला लावता येईल का? तर कीर्तन भक्ती जो करणार आहे असा भक्त हा वक्ता तर पाहिजे, पण साचार अनुभवाचा वक्ता पाहिजे. त्यानं भरपूर ज्ञान मिळवलेलं असलं पाहिजे, स्वतः गुरुग्रही राहून गुरूंनी शिकवलेली प्रत्येक गोष्ट त्यांनी आत्मसात केली पाहिजे, अनेक ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केलेला असला पाहिजे, खूप पाठांतर त्याचं असलं पाहिजे, आणि त्यासाठी विशेषतः तो खूप कष्ट घेणारा असला पाहिजे. एखादं कीर्तन पाठांतर करून वर्षानुवर्ष तेच कीर्तन सगळ्या ठिकाणी करायचं, अशा पद्धतीचं मानसिकता त्याची नसली पाहिजे. तर आपण जे सांगतो त्याचा श्रोतृ मनावर तेव्हाच प्रभाव पडणार आहे जेव्हा ते आपल्या आचरणात असेल, जेव्हा आपण त्याप्रमाणे आचरण करून समोरच्या श्रोत्यांना दाखवू, किंवा नियमित आमचं आचरण जर तसं असेल तर पाहणाऱ्याच्या दृष्टिकोनात आपोआप फरक पडतो की नाही, हे समोरचे जे भक्त आहेत त्यांचं आचरण नेहमी असं असतं, ते फक्त दाखवण्यापुरतं नसतं, त्यांचा जीवनाचा तो अविभाज्य भाग आहे. असं जेव्हा समोरच्या सर्वांचे मानसिकता बनते, म्हणून कीर्तनकारामध्ये हे गुण स्वभावता असले पाहिजे की तो कीर्तनकार वक्ता तर असला पाहिजेच, पण तो अनुभवातून आलेला साचार अनुभवाचा अशा प्रकारचा वक्ता असला पाहिजे. त्यानं अनेक ग्रंथांचा अभ्यास करून गुरुग्रही राहून ज्ञान मिळवलेलं असलं पाहिजे, त्यासाठी खूप कष्ट घेण्याची त्याची तयारी पाहिजे. आणि विशेषतः कीर्तन भक्ती हा भक्तीचा प्रांत आहे, तो व्यवसायाचा प्रांत नाही, याच्यामधला फरक त्यानं जाणलेला असला पाहिजे. करावे वैराग्याचे रक्षण, रक्षावे ज्ञानाचे लक्षण, परमदक्ष विचक्षण,
सर्वही सांभाळी श्रीराम. वैराग्याचं रक्षण त्याच्याकडून झालं पाहिजे, ज्ञानाचं रक्षण त्याच्याकडून झालं पाहिजे, आणि तो परम दक्ष असला पाहिजे, विचक्षण असला पाहिजे. एखाद्या ठिकाणी गेलं की समोर कीर्तन कशाविषयीचं आहे, कुठल्या निमित्तानं आपण कीर्तन करतोय, या कीर्तनामध्ये कुठला विषय आपल्याला प्राधान्यानं लोकांच्या पुढे मांडायचा, समोर असलेल्या श्रोत्यांची मानसिकता कशी आहे, श्रोते विचक्षण आहेत की सर्वसाधारण आहेत, याचा अंदाज त्या कीर्तनकाराला आलेला असला पाहिजे. आणि एवढं असून चालणार नाही, तर तो हरीचा दास असला पाहिजे आणि विरक्त असला पाहिजे, ज्ञाता असला पाहिजे आणि प्रेमळ अशा प्रकारचा असला पाहिजे. सर्व गोष्टी जाणणारा असला तरी त्याला त्याच्याविषयी अहंभाव नसला पाहिजे आणि अतिशय प्रेमानं सर्वांशी बोलणारा असा असला पाहिजे. या सगळ्या गोष्टीचं जेव्हा आपण चिंतन करायला जातो की कीर्तन भक्ती ही करायला खूप अवघड अशी वाटत असली तरी ती तशी अवघड नाही, कारण याला निरंतर अभ्यास करणारी, भगवंताच्या चिंतनामध्ये नित्य असणारी माणसं लागतात. आणि असं म्हटलं जातं की ज्यानं बहुश्रुत जो आहे, ज्याला खूप ऐकण्याची सवय, त्याला काही गोष्टी आपोआप यायला लागतात. बहुश्रुत असणाऱ्या माणसानं थोडस ग्रंथांचं अवलोकन केलं, त्याच्यासाठी वेळ दिला, एखादा विषय मांडायचा त्याची तयारी करण्यासाठी वेळ दिला, आणि जो विषय आपल्याला सांगितलाय त्या विषयापुरतं मर्यादित त्या विषयाला अनुरूप असे दृष्टांत देऊन मूळ सिद्धांताला बाधा न येता दृष्टांत दिले गेले, तर अशा प्रकारचं कीर्तन हे भगवंताला अतिशय प्रिय होतं आणि समोरच्या विशेषतः श्रोत्यांच्या मनामध्ये भक्तिभाव उत्पन्न करणारं ठरतं. अशी उदाहरणं, असे दृष्टांत जेव्हा आपण पाहायला जातो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपल्या समोर दृष्टांत येतो संत नामदेवांचा. नामदेवांच्या जीवनातली घटना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्या त्या महादेवाचं ठिकाण असणाऱ्या ठिकाणी त्यांचं कीर्तन असतं. मला वाटतं औंढ्या नागनाथच्या ठिकाणी जे कीर्तन असतं, त्या औंढ्या नागनाथच्या ठिकाणी हे नामदेवरायांचं कीर्तन चालू असतं. गाभाऱ्याच्या समोर कीर्तन चालू असतं. कीर्तनामध्ये सगळे तल्लीन झालेले असतात आणि त्यावेळी काही जण असा आक्षेप घेतात की इथं देवाला लोकांना जायचं असतं, समोरची बाजू तुम्ही मोकळी ठेवायला पाहिजे, आणि तुम्हाला कीर्तन करायचं असलं तर तिकडे पश्चिमेच्या बाजूला करा, मागच्या बाजूला जाऊन करा. नामदेवरावांचा अधिकार त्यांना माहित नसतो. नामदेवराव हे भक्तीचे आचार्य अशा प्रकारचे असतात की त्यांनी कीर्तनाला मागच्या बाजूला गेल्यानंतर तिथेही कीर्तन त्याच आवेशानं, त्याच रंगामध्ये सुरू करतात, आणि त्या औंढ्या नागनाथाचं जे पूर्वद्वार असतं ते त्या पश्चिम द्वाराकडे वळलं जातं. साक्षात भगवंताला ज्या कीर्तनकाराचं कीर्तन ऐकावं वाटतं असे ते नामदेवराय, ज्यांनी लहानपणी भगवंताला त्या मूर्तीतून, दगडाच्या मूर्तीत येऊन पहिल्याच दिवशी जेव्हा नैवेद्य घेऊन येतात तेव्हा तो नैवेद्य भक्षण करण्याला भाग पाडलेलं असतं, असे ते नामदेवराय. त्यांचं कीर्तन ऐकण्यासाठी साक्षात भगवंत असं म्हणतात की जेव्हा हे भक्त नामदेवराय कीर्तन करायचे तेव्हा विठ्ठलाची मूर्ती डोलायची, आणि तोच अनुभव या ठिकाणी त्या औंढ्या नागनाथाच्या ठिकाणी आलाय. लोकांनी सांगितल्यानंतर, मागच्या बाजूला कीर्तन करा असं सांगितल्यानंतर ते संपूर्ण मंदिर त्या विरुद्ध दिशेला फिरतंय, आणि आजही तिथे गेल्यानंतर आपल्याला इतिहास सांगितला जातो की पहिल्यांदा मंदिराचं मुख या बाजूला होतं आणि आता ते विरुद्ध बाजूला आहे. याला कारण भक्त नामदेवराय आहे. आपल्या सगळ्यांच्या पुढचं उदाहरण आहे. उद्धव स्वामी पण जेव्हा कीर्तन करायचे तेव्हा प्रत्यक्ष मारुतीराय त्यांच्या शेजारी टाळ घेऊन उभे राहायचे, असं आपण ऐकत आलेलो आहोत. मग या कीर्तनकारांमध्ये काय एवढं सामर्थ्य होतं बरं? तर त्यांना कीर्तनामध्ये काय सांगायचं, कीर्तनामध्ये कुठले दृष्टांत द्यायचे आणि कीर्तन कुठल्या पातळीला न्यायचं याची त्यांच्या मनामध्ये पूर्ण अशा प्रकारची संकल्पना तयार झालेली होती.
भगवंताचा यश कीर्ती प्रताप महिमा आणि हा महिमा वर्णन करत असताना समोरच्या श्रोत्यांना अशा प्रकारे त्यामध्ये गुंतवून ठेवायचं की हे सगळे श्रोते त्यामध्ये भावविभोर झाले पाहिजे. जसं समर्थ सांगतात, यश कीर्ती प्रताप महिमा आवडी वर्णावा परमात्मा, जेणे भगवत भक्तांचा आत्मा संतुष्ट होय. भगवंताचा यश कीर्ती प्रताप महिमा ऐकला, तो मोठ्या आवडीनं दृष्टांताची योजना, त्याला गायनाची साथ, त्याला वेगवेगळ्या गाथांमधील अभंग यांची यथायोग्य रचना करून ते जर समोर सादर केलं तर त्याने भगवत भक्तांचा आत्मा अगदी संतुष्ट अशा प्रकारचा होतो. आणखी काय सांगावं तर भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचं लक्षण सांगितलं पाहिजे. भक्ती कशी करायची, ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी काय करावं, वैराग्याची लक्षणं काय आहेत, नीती म्हणजे काय, न्याय म्हणजे काय, स्वधर्माचं रक्षण कसं केलं पाहिजे, साधन मार्ग कोणता असला पाहिजे, अध्यात्मामध्ये नेमकं काय ऐकायचं आणि बोलताना व्यवहार आपला कसा असला पाहिजे, हे सगळं या कीर्तन भक्तीतून आपण सांगू शकतो. या कीर्तनामध्ये सगळ्या 9 रसांचाही वापर असला तरी काही त्याला अपवाद सांगितले की स्त्रियांचं सौंदर्य आणि रूप यांचं वर्णन करू नये असं आवर्जून सांगितलं जातं. श्रोत्यांच्या मनामध्ये फक्त भगवंत असला पाहिजे, यासाठी श्रोत्यांचं मन भगवंतानं भारून टाकलं पाहिजे. अशा प्रकारची ही कीर्तन भक्ती. मग या कीर्तन भक्तीने काय होतं बरं, तर कीर्तने स्वधर्म वाढे, कीर्तने स्वधर्म जोडे, कीर्तने परब्रह्म आतुडे, मुक्ती कीर्तना पुढे लाजून जाय. या कीर्तनाने स्वधर्माची वाढ होते, कीर्तनाने माणूस स्वधर्माला जोडला जातो. स्वधर्मापासून लांब गेलेले काही भक्त असतील तर त्यांच्या मनामध्ये या कीर्तनामुळे आपण या आपल्या धर्माचं आचरण केलं पाहिजे असं त्यांना वाटायला लागतं. आणि कीर्तनाने परब्रह्माला आपल्याला सहज आकळून घेता येतं, त्याला त्याचं योग्य ज्ञान करून घेता येतं. आणि ज्या मुक्तीच्या प्राप्तीसाठी, या मोक्ष प्राप्तीसाठी, मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी म्हणून जे सांगितलंय, ही भक्ती कशासाठी करायची तर मोक्षाच्या सामग्रीमध्ये जे सगळ्यात मोठं साधन म्हणून सांगितले तर ती भक्ती अशी सांगितली. आणि मग या भक्ती सुद्धा, या कीर्तन भक्ती पुढे ही मुक्ती सुद्धा लाजून जाते. म्हणून हे कीर्तन अशा प्रकारे असलं पाहिजे की समोरच्या व्यक्तीच्या मनावर अत्यंत खोलवर प्रभाव करणारं, अभ्यासानं परिपूर्ण, भगवत भावानं भरलेलं आणि स्वतःच्या आचरणामधून सिद्ध केलेलं अशा प्रकारचं हे कीर्तन असलं पाहिजे. मग हे कीर्तन जर अशा प्रकारे असलं तर त्या कीर्तनाने काय होतं, समर्थांनी या कीर्तनाचे फल असं सांगितलंय की कीर्तनाने महादोष जाता, कीर्तनाने उत्तम गती प्राप्त होते, कीर्तनाने भगवंताची प्राप्ती होते, यात कुठल्याही प्रकारचा संदेह बाळगू नका असं सांगितलंय. कीर्तनाने आपली वाणी पवित्र होते, कीर्तनाने सत्पात्रतेकडे माणूस जातो. हरिकीर्तनाने ऐकणारे जे सर्व आहेत, जे सगळे मानवाशिवाय सुद्धा जे इतर प्राणी आहेत, ते सुद्धा या कीर्तन ऐकण्याने सुशील अशा प्रकारचे होतात. कीर्तनाने एकाग्रता प्राप्त होते. एकदा नेहमी ऐकण्याची सवय झाली, गावातला सप्ताह आहे, तिथे आपल्याला जाण्याची एकदा कुणीतरी आपल्याला म्हणतं सुरुवातीला की चला सप्ताह आहे, आपण तिथं जाऊ कीर्तनाला. सुरुवातीला माणूस ऐकतो, कंटाळा येतो त्याला, पण काही वेळाने आपले कान तयार होतात, काही काळ जावं लागतो त्यासाठी. एकदा कान माणसाचे तयार झाले की माणूस त्या ठिकाणी कीर्तन ऐकायला जातो. मग कीर्तन ऐकल्यानंतर त्याच्याकडून आपोआप एकाग्रतेनं कीर्तन ऐकलं जातं आणि या कीर्तनातून त्याला या भक्तीचा निश्चय सापडतो. कीर्तनामुळे अनेक संदेह माणसाच्या मनातले नष्ट होतात. भरपूर संदेह असतात. काय होतं कसं, माणूस आपल्या मनामध्ये संशय, मला असं वाटतंय, ह्या गोष्टी आहेत की उपासना म्हणजे भक्ती आहे का, भक्ती म्हणजे उपासना आहे का, देवापुढे माळ घेऊन बसणं म्हणजे भक्ती आहे का, देवासाठी व्रत करणं म्हणजे भक्ती आहे का, यज्ञ करणं म्हणजे भक्ती आहे का, असे अनेक प्रश्न माझ्या पुढे उभे असतात. पण यासाठी मी जेव्हा भगवत भक्त अशा महात्म्यांची कीर्तन नेहमी ऐकायला जातो, त्यांच्या मुखातून या गोष्टी श्रवण करतो, तेव्हा
त्यांनी केलेल्या दृष्टांताच्या योजनेतून म्हणा, त्यांनी सांगितलेल्या विविध सिद्धांताच्या माध्यमातून म्हणा, त्यांनी दिलेल्या विविध दाखल्यांच्या माध्यमातून आमच्या मनामध्ये ही भक्ती म्हणजे नेमकं काय आहे याचं एक ढोबळ मानाने चित्र तयार होतं. आणि यासाठी आपण कीर्तन ऐकलं पाहिजे. त्या कीर्तना ऐकण्यातून एकाग्रता जी प्राप्त होते, त्यामुळे मनुष्याला अनेक ग्रंथ वाचण्याची प्रेरणा निर्माण होते. आपण तिथे पाहतो, एखादा आपल्यापेक्षा छोटा मुलगा गीतेचे श्लोक सहजपणाने म्हणतोय. समोरचे कीर्तनकार जेव्हा म्हणतात की यदा यदा ही धर्मस्थे तो ग्लानिर भवती भारत म्हणायला लागतो. एखादा 11व्या अध्यायातला श्लोक आहे, विश्वरूप दर्शनातला श्लोक आहे, त्याच्यामध्ये तो श्लोक सहजासहजी म्हणतो. आणि मग मला पण वाटायला लागतं की अरे, समोरचा एक छोटा मुलगा कीर्तन ऐकून जर एवढे श्लोक त्याचे पाठांतर होत आहेत, तर मी का करू नये अशी प्रेरणा सहज आपल्याला कीर्तनातून मिळते. म्हणून कीर्तन ऐकायला गेलं एकदा, तिथे जाऊन बसण्याची एकदा सवय लागली की कीर्तनातून अशा अनेक गोष्टी आपल्याला प्रेरणा देणाऱ्या घडतात की ज्यातून आपण अभ्यासाकडे प्रवृत्त होतो. कीर्तनाने संदेह बुडतात, श्रोत्यांचे पण संदेह बुडतात आणि कीर्तनकारांचे पण बरेच संदेह बुडतात. एखादी गोष्ट वाचलेली असते, समोरच्या व्यक्तींना सांगायची म्हणून तयारी केलेली असते, पण ती गोष्ट कधी कधी त्याचं आकलन व्यवस्थितरित्या होत नाही. आणि जेव्हा माणूस समोरच्या व्यक्तीला विषय उलगडून सांगायला लागतो, तेव्हा त्याच्या मनातलाही संदेह जातोच आणि समोरच्या व्यक्तीचा संदेहही जातो. अशा प्रकारे या कीर्तनामुळे दोघांचेही संदेह जातात. जो कीर्तन करणारा आहे त्याच्या मनातला संदेह पण कधी कधी दूर होतो आणि श्रवण करणारा जो आहे त्याचा संदेहही जातो. म्हणून कीर्तन हे संदेह बुडे श्रोतया आणि वक्तयाचा, असं समर्थ रामदास स्वामींनी म्हटलं. हे कीर्तन करताना मनुष्याची भाषा ही ग्रंथानुकूल अशा प्रकारची असली पाहिजे. व्यक्ती समोरच्या सर्व व्यक्तींच्या मनामध्ये भगवत भाव निर्माण करणारी असली पाहिजे. त्यामध्ये दृष्टांताच्या पेरडीमध्ये जर विनोदाचा भाग जास्त गेला तर समोरच्या श्रोत्यांमध्ये असा संशय निर्माण होतो की हे कीर्तन, संशय निर्माण होतो म्हणण्यापेक्षा जे नवीन येणारे श्रोते आहेत, ज्यांचे कान तयार झालेले नसतात, त्यांच्या मनामध्ये कीर्तन म्हणजे अशा प्रकारचे विनोद ऐकायची अशी भावना दृढ होते. आणि मग तो जेव्हा पुढच्या वेळेस ऐकायला जातो आणि त्याच्यामध्ये जर विनोद नसले कीर्तनामध्ये, तर त्याची साहजिक भावना होते हे काही खरं नाही. मागच्या वेळेसचं कीर्तन चांगलं होतं, त्याच्यामध्ये बरीच विनोदाची पेरणी होती, पण हे कीर्तन, अशी कीर्तनं भक्तीला अनुकूल नाहीत. भक्तीला अनुकूल कीर्तनं ही भगवंताच्या ठिकाणी असणारा भाव वाढवणारी, भक्तीला उद्बोधक अशा प्रकारची कर्म वाढवणारी अशी असली पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारची कीर्तनाचं आयोजन तर झालंच पाहिजे, पण याच्यासाठी आमच्या नवीन पिढींना या कीर्तनाकडे जाण्यासाठी उद्युक्तही केलं पाहिजे. कीर्तन करताना कीर्तनकाराच्या मनाची स्थिती मात्र दोलायमान नसली पाहिजे. कीर्तन करताना ते एवढं कॉन्फिडेंटली किंवा इतकं आत्मविश्वासानं करता आलं पाहिजे की आज जे करायचं त्याची तयारी, आज रात्री ज्या विषयावर कीर्तन करायचं त्या विषयाचे काही ठराविक पॉइंट्स माझ्याकडे तयार असले पाहिजे. ते संपूर्ण सार लेखन करताना अनेक ग्रंथांचा आधार घेतला असला पाहिजे. हे हरिविजयातून आहे, भगवद्गीतेसारख्या ग्रंथातून आहे, हे भक्ती रसायनामधून आहे, हे नारद भक्ती सूत्रातलं आहे. अशा प्रकारच्या अनेक दृष्टांतांची शास्त्रातून योजना आपल्याला करता आली पाहिजे. त्याच प्रकारे जे मोठे मोठे महात्मे होऊन गेले, ज्यांनी भगवत भक्तीचा आदर्श आमच्या समोर ठेवला, अशा अनेक भक्तांच्या चरित्रातले दाखले कीर्तनकाराला देता आले पाहिजे. आणि असं करताना ती कीर्तन भक्ती आणखी दृढ होऊन समोरच्या व्यक्तीवर अधिक परिणामकारकतेनं काम करत असते. मग अशाच कीर्तनपर अभंगात समर्थ म्हणतात, धन्य धन्य ते नगर जेथे कथा निरंतर, गुण गाती भगवंताचे तेची मानावे देवाचे. ते नगरच धन्य आहे जिथं नित्य भगवंताची कथा चालते, नित्य भगवंताचे गुण गायले जातात. ते सगळे नगर, तिथे असणारी सगळी माणसं ही देवाची मानली जावीत
अशा प्रकारचं त्या ठिकाणी समर्थांनी सांगितलं. अशा प्रकारची ही कीर्तन भक्ती प्रत्येक मनुष्याला करता आली पाहिजे. कीर्तन भक्ती, श्रवण भक्ती तर आपण सगळेजण करणारच आहोत, पण कीर्तन भक्ती सगळ्यांनी यासाठी करायची की त्यामुळं अनेकांना, आपल्या सगळ्यांना अभ्यासामध्ये प्रवृत्ती होते, विविध ग्रंथ वाचायची सवय लागते. या संपूर्ण जगामध्ये असणारं ज्ञान किती मोठं आहे आणि या ज्ञानापुढे आपल्याला असणारी माहिती अगदी थोडकी आहे. या समुद्रातल्या पाण्याच्या एका थेंबा एवढी माहिती आमची नाही. याची जेव्हा जाणीव होते तेव्हा आमच्यातला असणारा सगळा अहंकार निघून जातो आणि यासाठी कीर्तन भक्ती करावी, प्रत्येकानं करावी. आणि म्हणून या भक्तीच्या पायऱ्यांमध्ये ही कीर्तन भक्ती ही अतिशय महत्वाची आहे. आणि मागच्या वेळी आपण स्मरण भक्तीबाबत थोडं बोललो होतो. नामाचं चिंतन आपण या उपासनेच्या प्रकारामध्ये पाहिलं होतं, पण तरीही आज आपण या नामाच्या चिंतनासाठी वेळ देणार आहोत की ही स्मरण भक्ती कशा प्रकारची असावी. स्मरण भक्तीमध्ये जी तिसऱ्या भक्तीकडे आपण निघालो आहोत त्यामध्ये नेमकं करायचं काय, हे स्मरण म्हणजे भगवंताचं काय करायचं. या जी जी गोष्ट आपण आपल्या स्मरणासाठी ठेवायची, जी गोष्ट आपल्या लक्षात येते, तेव्हा तेव्हा या सारखं भगवंताकडे काय आहे याचं चिंतन आमच्याकडून नेहमी झालं पाहिजे. स्मरण करताना पहिल्यांदा भगवंत आमच्या समोर आला पाहिजे. परमात्म्या वाचून अन्य काही नाही हे जरी खरं असलं, स्थलकालांनी आवरलेलं आणि सारखं बदलतं विश्व त्याचंच बनलेलं असलं पाहिजे, हे आमच्या मनामध्ये याची पक्की धारणा असली पाहिजे. भगवंताशिवाय या जगामध्ये दुसरं काही नाही. जे आपण स्मरण करणार आहोत ते भगवंताचंच एक रूप आहे, ते भगवंताचंच एक कुठल्या तरी प्रकारातलं एक रूप आहे असं आपलं भावना असली पाहिजे. स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नाम स्मरणे पावावे समाधान. समर्थांनी खूप छान सांगितलं, नेहमी देवाचं स्मरण करावं. कुठलीही गोष्ट आठवायला लागलो की पहिल्यांदा आपल्याला भगवंता संबंधीच गोष्ट आठवावी. अगदी छोट्या गोष्टीचं आपण चिंतन करायला गेलो की माझा एखादा 10वीचा अभ्यासक्रम असेल, 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये मराठीच्या पुस्तकामध्ये बघा शेवटी कधी कधी अभंग असतात, ज्ञानेश्वर माऊलींचे अभंग असतात, जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अभंग असतात, दासबोधातले काही ओव्या असतात. या सगळ्या आपल्याला अगोदर आठवल्या पाहिजे. मराठीचा अभ्यास करायचा म्हटलं तर आमच्या पुढे पहिल्यांदा हे अभंग आले पाहिजेत, या ओव्या आल्या पाहिजेत, याचं चिंतन आमच्याकडून पहिल्यांदा झालं पाहिजे. कुठे म्हणजे आम्ही विद्यार्थी असू द्या, आम्ही गृहस्थाश्रमी असू द्यात, आम्ही निवृत्त मार्गाकडे जाणारे असू द्यात, आम्ही वयस्कर असू द्यात, कुठल्याही स्थितीमध्ये आम्ही असू द्यात, जेव्हा जेव्हा म्हणून आमच्या मनामध्ये विचार येतो तेव्हा आमच्याकडून अखंड देवाचं स्मरण झालं पाहिजे, अखंड भगवंताच्या नामाचं स्मरण झालं पाहिजे. जेव्हा आम्ही काही आठवायला जाऊ तेव्हा पहिल्यांदा आम्हाला भगवंताचं नाम आठवलं पाहिजे. अहो येता जाता उठत बसता कार्य करिता, सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळता, घरी दारी शय्ये वरी अतिसुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. कुठं कुठं भगवंताचं चिंतन करायचं आपण मागच्या वेळेस बोलून गेलो होतो. कुठे आपण बाहेर फिरायला चाललोय, सहज म्हणून फेरफटका मारायला चाललोय, जॉगिंगला चाललोय, कोणाबरोबर मित्राबरोबर भाजी आणायला चाललोय, कॉलेजमध्ये चाललोय, प्रत्येक वेळी येताना जाताना भगवंताचं नाम आमच्या मुखाच्या ठिकाणी असलं पाहिजे. कुठलंही कार्य करू द्या, आम्ही स्वयंपाक पाणी करीत असू द्या, आमचा नित्य व्यवसायातलं कर्म असू द्या, हे सगळं करत असताना आम्ही भगवंताच्या नामाचं चिंतन जर करीत असू तर त्यांचं स्मरण आपल्याला नेहमी होणारच. सदा देता घेता वदनी वदता, नेहमी कोणाला कुठली वस्तू देताना, कोणाकडून कुठली वस्तू घेताना भगवंताच्या नामाचं स्मरण आमच्याकडे असलं पाहिजे. एवढंच काय तर आपण सुरुवातीला भोजनाला बसताना भोजन मंत्र म्हणतो,
अहम वदनी कवल घेता म्हणतो किंवा अहम वैश्वानरो भूत्वा घेतो, कुठलाही मंत्र आम्ही म्हणत असो तर प्रत्येक घास घेताना तो यज्ञ समजून आम्ही प्रत्येक नामाच्या ठिकाणी त्याला संपुट लावलं पाहिजे. प्रत्येक घासाला प्रत्येक नामाचं संपुट दिलं पाहिजे. घराच्या ठिकाणी असू द्या, दाराच्या ठिकाणी असू द्या, कुठे बाहेर गेलेलो असू द्या, गावाला गेलेलो असू द्या, प्रत्येक ठिकाणी भगवंताचं नाम एकदम सुखाचा अत्युच्च क्षण असू द्या, कुठलाही क्षण असू द्या, त्या ठिकाणी भगवंताचं नाम आम्हाला सहजपणाने आठवलं पाहिजे. आणि विशेषतः या नाम घेताना कुठल्याही प्रकारची लज्जा आमच्या मनामध्ये उत्पन्न नसली पाहिजे. बरेच वेळा असं होतं की भगवंताचं नाम घ्यायचंय, कीर्तनाला आपण जाऊन बसलो, तिथे अनेक मंडळी येऊन बसलेली असतात आणि मग तिथं गेल्यानंतर भगवंताचं नाम घेताना आम्हाला टाळी वाजवण्यासाठी लाज वाटते. आपण हळूच सगळीकडे बघतो, माझ्या शेजारचा माणूस टाळी वाजवतोय का, माझ्या समोरचा माणूस वाजवतोय का, माझ्या कडेचा माणूस वाजवतोय का, माझे मागची सगळे वाजवतोय का, तोवर आपण हळूहळू टाळ्या वाजवायला लागतो. आणि जेव्हा एकदा आपल्याला लक्षात येतं की नाही आता सगळे माणसं टाळी वाजवत आहेत, तेव्हा मात्र आपण सगळी लाज आपल्यातून आपोआप निघून जाते. पण असं होणं ही पहिली पायरी असली तर असू द्या, पण भगवंताच्या नामाचं चिंतन करताना, भगवंताच्या नामाला प्रतिसाद देताना अशा प्रकारची कुठलीही लज्जा आमच्यामध्ये नसली पाहिजे. आम्ही नेहमी भगवंताचं चिंतन चाललेलं असू द्या, तिथं गेल्यानंतर तिथला समोरचा जो भाव आहे त्या भावाशी एकरूप होऊन भगवंत नाम चिंतनामध्ये तल्लीन झालेलो असलो पाहिजे. हे या नामस्मरणाचं अतिशय महत्वाचं अशा प्रकारचं सूत्र आहे. या स्मरण भक्तीमध्ये स्मर्तव्यम सततम विष्णू, नेहमी त्या विष्णूचं स्मरण करावं. आपली जी इष्ट देवता आहे त्या इष्ट देवतेचं नियमित स्मरण करावं. याला स्मरण भक्ती असं म्हटलं जातं. नेहमी नेहमी स्मरण करावं. हे स्मरण करताना ते स्मरण फक्त संकटकाळीच असू नये. आपण सुरुवातीला पाहिलं की गोप्तृत्वे वर्णन तथा संकटकाळी भगवंताला हाक मारणं ही ठीक आहे, पण म्हणून भगवंताची आठवण फक्त संकटकाळी होऊ नये. भगवंताची आठवण नित्य आमच्या मनामध्ये असली म्हणजे संकट काळामध्ये भगवान आम्हाला लगेच धावून येतो. त्याला हाक मारायची ही गरज पडत नाही. भगवंताचं चिंतन आमच्या जिव्हेवर असलं, आमच्या जिव्हेला ती सवय असली भगवंत नाम चिंतनाची, की आपोआप रक्षण करण्यासाठी एखादं मोठं संकट आलं की आपण भगवंताकडे कधी जातो जरा थोडासा विचार केला, नित्य दैनंदिन जीवनातला एखादा दृष्टांत घेतला की आमच्या घरामध्ये आमच्या नळाला पाणी येत नाही. आमच्या नळाला पाणी येत नाही याचं कारण आपण सुरुवातीला फोन कुठं करणार, नगर परिषदेला करणार, आपल्या ओळखीचे जे नगरसेवक आहेत त्यांच्याकडे करणार, नंतर त्या गल्लीतला जो पॉवरफुल एखादा नेता आहे त्याच्याकडे आपण पाठपुरावा करणार, आणि मग 8-10 दिवसातूनही त्याच्याकडून झालं नाही की मग आपण म्हणतो नाही आता भगवंता तुझ्याशिवाय कुणी नाही बाबा, तू जसं करशील तसंच आपण अनेक आजारांच्या बाबतीत बघतो की आपण एखादा आजार, एखाद्या व्याधीनं आपण ग्रस्त आहोत. सुरुवातीला आजीबाईच्या भटव्यातली काही औषधं घेऊन पाहणार, त्यानंतर आम्ही तिथल्या आमच्या स्थानिक वैद्यांना, डॉक्टरांना दाखवणार, त्यांच्याकडनं औषधं घेणार, नंतर स्पेशलिस्टकडे जाणार, नंतर सुपर स्पेशलिस्टकडे जाणार, आणि एवढं करून जर आमच्या प्रकृतीत फरक पडत नसला, आमचा व्याधी दूर होत नसला, तर मग आपण भगवंताच्या नामाला चिंतन करणार आणि भगवंताला हाक मारणार, भगवंता आता तुझ्याशिवाय कोणी नाही. हा जो आमचा क्रम आहे प्राधान्य देण्याचा, तो क्रम जर बदलला, त्या क्रमामध्ये प्राधान्यानं भगवंताला चिंतन केलं गेलं, सगळा भार भगवंतावर टाकला गेला की भगवंताचं स्मरण केलं गेलं की भगवंताला त्या ठिकाणी यावं लागणार. भगवंत त्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट येऊन त्या संकटाचं निवारण करणार असा आपला जेव्हा दृढ विश्वास आमच्या मनाच्या ठिकाणी, आमच्या बुद्धीमध्ये, आमच्या स्मरणामध्ये होईल, तेव्हा आमच्या मनामध्ये तो भाव निर्माण झाला की आमचं ते संकट दूर होणार, किंवा
संकट दूर झालं नाही तरी त्या संकटाला तोंड देण्याची तयारी मात्र आमच्यामध्ये तेवढी क्षमता आमच्यामध्ये येणार. पुढे रवींद्रनाथ टागोरांची कविता आहे बघा, त्याच्यामध्ये असं म्हटलंय की तू संकट निवारणाला आला नाही तरी चालेल, पण ते संकट सहन करण्याची, त्या संकटाशी लढण्याची ताकद मात्र मला दे, असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि भगवंताच्या मनामध्ये असणार, आपल्या भगवंताबद्दल आमच्या मनामध्ये असणारा विश्वासही जर तशाच प्रकारचा असला तर कुठलंही कितीही मोठं संकट आलं तरी आमचं मन त्या संकटापासून विचलित होत नाही आणि भगवंताच्या नामापासूनही नाही. मग आमच्या मनात असा प्रश्न निर्माण होता नाही की मी भगवंताचं चिंतन, मी भगवंताची भक्ती भगवंतावर उपकार म्हणून करत नाही, तर ती माझ्यासाठी करतोय. माझ्या ठिकाणी असणारा, माझ्या हृदयस्थ असणारा जो भगवंत आहे, माझ्या हृदयस्थ असणारा जो जीवात्मा आहे, तो या विश्वातल्या परमात्म्याशी एकरूप होण्यासाठी तयार आहे. जसं आपण त्या हनुमंताचं चिंतन करतो की देह बुद्ध्या तु दासोहम, जीव बुद्ध्या त्वदंशकाः, आत्मबुद्ध्या त्वमेवाहम, इति मे निश्चला मतिः. भक्तीचे आचार्य असणाऱ्या हनुमंताचं उदाहरण अतिशय नेहमी देण्यासारखं उदाहरण आहे की स्थूल मानानं विचार करायला गेलो, स्थूल मानानं आम्ही पाहायला गेलो तर देहबुद्धीनं मी तुझा दास आहे, जीवबुद्धीनं पाहायला गेलं तर मी तुझा एक अंश आहे, आणि आत्मबुद्धीनं विचार करायला गेलो तर मी आणि तू याच्यामध्ये काही बदल नाही. आणि ही मी आणि तू याच्यामध्ये काही बदल नाही. भगवंताचं स्वरूप आणि माझं स्वरूप हे एक आहे. म्हणजे मी जो आहे तो भगवंताच्या मध्ये सहजपणाने विलीन होणार आहे. मी जेव्हा साक्षी भावाने माझ्याकडे पाहतो, माझ्या अंतरंगामध्ये पाहायला लागतो, तेव्हा माझ्याबद्दलही मला त्रयस्थपणा निर्माण व्हायला हवा. आणि असं करण्याचं सामर्थ्य फक्त त्या भगवंताच्या स्मरणामध्ये. नामाने काय होतं बरं? हे नामाचं स्मरण केलं तर आणखी काय होतं? नामे संकटे नासती, नामे विघ्ने निवारती, नामस्मरणे पाविजेती उत्तम पदे. समर्थांनी म्हटलंय की या नामामुळे संकटांचा नाश होतो, नामामुळे विघ्नांचं निवारण होतं, आणि या नामस्मरणामुळे नित्य नामस्मरणामुळे उत्तम पदाची प्राप्ती अशा प्रकारची होते. अशा प्रकारे या स्मरण भक्तीचं अत्यंत महत्व सांगितलंय. स्मरण भक्तीची चर्चा आज यासाठी केली की मागच्या वेळी जो आपण उपासनेचा भाग पाहिला होता त्यामध्ये जवळजवळ ही स्मरण भक्ती बऱ्याच अंशी त्यामध्ये आली होती. आणि मग हो जो नाम स्मरे निरंतर, ते जाणावे पुण्य शरीर, महादोषांचे गिरीवर राम नामे ना सती. जो निरंतर या नामामध्ये लीन असतो, हे नाम जो निरंतर घेतो, नेहमी नामामध्ये बुडलेला असतो, ते निश्चितपणाने पुण्य शरीर अशा प्रकारचं जाणावं. आणि या नित्य नामस्मरणाने पर्वता एवढी पापे असू द्या, ही सगळी पापे नष्ट होतात. याचं उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. महर्षी वाल्मिकी जे त्यांच्या पूर्वायुष्यामध्ये वाल्या कोळी म्हणून त्यांचं नाव सगळीकडे झालेलं होतं. 7 रांजण भर ज्यांनी येणाऱ्या जाणाऱ्या माणसांचे प्राण घेतले होते असं प्रतिकात्मकरित्या म्हटलं जातं. अशा वाल्या कोळ्यांचा उद्धार ज्या नामामुळे झाला, जे नाम नित्य स्मरण करत करत अनेक वर्ष निघून गेली तरी त्यांना आपल्या शरीराचं भान राहिलं नाही. आपला आत्मा त्या श्रीराम नामाच्या ठिकाणी एकरूप करत प्रत्यक्ष त्यांचे सद्गुरू असणाऱ्या देवर्षी नारदांना त्या ठिकाणी येऊन त्यांच्या भोवतीस जमा झालेलं ते वाल्मिक किंवा वारुळ त्यांना काढावं लागणं. आणि प्रचेतसांचे पुत्र असणारे हे रत्नाकर जेव्हा भगवान वाल्मिकी झाले आणि रामायणासारख्या श्रेष्ठ ग्रंथांची रचना करण्याचं सामर्थ्य त्यांना प्राप्त झालं. ही सगळी किमया जी आहे ती भगवंताच्या नामस्मरणातून झालेली अशी किमया आहे. आणि या नामाचा अधिकार जर पाहायला गेला, आपण मागच्या वेळी याची चर्चा करून आलो की अनेक यज्ञ असतील, व्रत असतील,
वेदशास्त्रादी वेगवेगळे यज्ञ असतील त्याचा अधिकार काही ठराविक ज्यांनी या पायऱ्या पूर्ण केलेल्या आहेत त्यांना असतो, पण नामस्मरणाचा अधिकार मात्र सर्वांना आहे. ज्याला ज्याला म्हणून आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे, ज्याला ज्याला आपल्या जीवनाचा उद्धार करण्याची ओढ लागलेली आहे, त्या सगळ्यांनी नित्य निरंतर या नामाचं चिंतन केलं पाहिजे आणि या नामस्मरणाच्या याच्यामधूनच सहजपणाने हे जीवन तरुण जाणं सहज शक्य होतं. मग आमच्यामध्ये असणारा हा जो आत्मा आहे, आमच्यामध्ये असणारा जो आत्मा राम आहे, त्याची जाणीव आम्हाला का बरं होत नाही याचा एक छोटासा दृष्टांत ठेवीन आणि आजचं चिंतन या ठिकाणी पूर्ण करेन. फक्त एक दृष्टांत आपल्या समोर ठेवतो की गंगा किनारी राहणारा संताकडे परीस असल्याची सगळीकडे आवई उठली आणि त्या साधूंची सेवा करायला अनेक जण तिथं आले. आजकाल आपण सेवा करतो किंवा एखादी गोष्ट करतो तेव्हा त्याच्या मागे निश्चितपणाने काहीतरी स्वार्थ असतो आणि याच स्वार्थापोटी कधी आम्ही कीर्तन ऐकायला जातो, कधी आम्ही देवाचं स्मरण करतो, कधी आमच्यावर आलेले संकट निवारण, कधी आमच्या नवसाची पूर्ती करायला जातो. आणि अशाच प्रकारची मनात इच्छा धरून एक माणूस त्या ठिकाणी त्या गंगा किनारी राहणाऱ्या संताकडे गेला आणि या संताकडून त्याचा जो परीस आहे तो मिळवायचाच असं त्यांनी निश्चय केलेला असतो. खूप सेवा करायची त्याची, त्याला प्रसन्न करून घ्यायचं त्या संतांना आणि त्यांच्याकडून असलेला परीस मिळवायचा. अनेक वर्ष त्यांच्या सेवेमध्ये राहतो, पण त्या माणसाला परीस सापडत नाही आणि काही वर्षानंतर त्या माणसाला कंटाळ येतो, किती दिवस सेवा करायची, या संतांची सेवा मी इतक्या वर्षापासून करतोय, यांच्याकडे परीस आहे, माझ्या साध्या दृष्टीच पडायला पण तयार नाही. एवढी वर्ष सेवा करून या संतांना एवढंही सांगावं वाटत नाही की हा परीस आहे, लोखंडाला लावल्यानंतर याचं सोनं होतं आणि मी तो इथे ठेवतो. या गोष्टी यांना सांगाव्या वाटत नाही. काय उपयोग माझ्या सेवा करण्याचा. आणि मग एक दिवस तो निश्चय करतो, हे संत जेव्हा स्नान करून नदीवरून येतात, गंगेतून स्नान करून येतात, तेव्हा तो त्यांना म्हणतो की मी तुमची एवढ्या दिवसापासून सेवा करतोय, तुमच्याकडे परीस आहे, जो लोखंडाचं सोनं करतो तो परीस कुठे ठेवलाय मला माहित नाही. मला फक्त आता एवढं सांगा की परीस कुठे. परीस डब्यात आहे म्हणून ते साधू सांगून जातात आणि पुन्हा त्यांच्या नित्य अन्निक करण्यासाठी निघून जातात, एकांतामध्ये जाऊन बसतात. इकडं त्या सेवा करणाऱ्या माणसाला तेवढा वेळ दम निघत नाही, तो सगळे डबे उचकायला लागतो. तो एक लोखंडाचा डबा बाजूला ठेवला असतो, तो डबाच पाहत नाही, कारण त्याला माहित असतं की त्याच्यात जर परीस असता तर तो लोखंडाचा डबा सोन्याचा झाला असता. सगळे डबे पाहतो, सगळ्या डब्यामध्ये त्याला कुठेही परीस दिसत नाही. पुन्हा जेव्हा त्या संताची सगळी अन्निक पूर्ण होतात, ते संत येतात समोर, हा सेवा करणारा त्यांचा जो भक्त आहे तो त्यांच्या पुढे हात जोडून नतमस्तक होतो, त्यांच्या पुढे त्यांना शरण जातो आणि सांगतो. ते समोर आलेले साधूही बघतात, सगळे यांनी डबे उचकून ठेवलेत, सगळीकडे पसारा आहे, ते बघतात. अरे तुला एवढा पण दम पडला नाही का, माझी स्नान झालंय, मी अन्निक करतोय, अन्निक करताना तू मला अगोदर विचारलं होतंस की हा परीस कुठे आहे, मी तुला सांगणार होतो पण तुला एवढाही दम पडला नाही, तू सगळे डबे पाहून घेतलेस. मग ते म्हणतात तो समोरचा लोखंडाचा डबा घेऊन ये. तो भक्त तो समोरचा लोखंडाचा डबा आणतो, तो लोखंडाचा डबा उघडतात आणि लोखंडाचा डबा उघडून त्यामध्ये तो कापडाच्या वेष्टनामध्ये गुंडाळलेला परीस त्याच्या हातात देतात आणि म्हणतात हा परीस आहे, हा परीस आहे. मग हा परीस त्या लोखंडाच्या डब्यात जरी असला तरी तो त्याला सोन्याचं करू नाही शकला. का नाही करू शकला, तर त्याच्या भोवती असणारं कापडाचं वेष्टन, त्याच्या भोवती असणारं ही वळकटी, कापडाची वळकटी, त्यामुळे तो त्या लोखंडाला सुवर्णत्व प्राप्त करून नाही देऊ शकला. मग त्याचप्रमाणे आमचा जीव आणि ईश्वर
हे एकाच शरीरामध्ये राहतात, पण एका शरीरामध्ये राहत असूनही या जीव आणि ईश्वर या दोघांच्या मध्ये काय, तर एक वासनेचा पडदा आहे. आणि हा वासनेचा पडदा जोपर्यंत जात नाही, निघून जात नाही, तोपर्यंत या जीवाचं आणि ईश्वराचं मिलन होत नाही. आणि हा जो पडदा आहे तो अहम रूपी, अहंकार रूपी आहे, ममता रूपी आहे. अशा वेगवेगळ्या रूपानं हा पडद्याचे अनेक थर त्या ठिकाणी आहे. आणि हे थर दूर केल्याशिवाय या दोघांचं मिलन होणार नाही. म्हणून जसं त्या साधूमुळे, त्या साधूच्या सांगण्यामुळे त्या सेवा करणाऱ्या व्यक्तीला परिसाची प्राप्ती झाली, त्यासाठी त्याला त्या साधूचं मार्गदर्शन लागलं, तसंच त्या भगवंताची मिलन होण्यासाठी, त्या भगवंताची प्राप्ती होण्यासाठी एका अशाच मध्यस्थाचं, सद्गुरूंचं आपल्याला माध्यम लागतं. या सद्गुरूंच्या सांगण्यातून आपण हा वासनारूपी, अहंकार रूपी, ममता रूपी जो पडदा आहे, या पडद्यांचे जे अनेक पदर आहेत, ते सगळे पदर आम्ही दूर करून या जीवाचं आणि ईश्वराचं मिलन करू शकू. आणि हे प्राप्त करून घेण्यासाठीचे जे दोन मार्ग आहेत, त्याचा आपण आज प्राधान्याने विचार केला. या श्रवण भक्तीचा आणि स्मरण भक्तीचा आज आपण विचार केला. या जीव ईश्वराचं मिलन करण्यासाठी, या जीव ईश्वराचं मिलन करण्याचे जे अनेक मार्ग, ज्या भक्तीच्या अनेक पायऱ्या आहेत, त्या अनेक मार्गांचं चिंतन आपल्याला या पुढच्या भागामध्ये बघायचंय. आज आपण तुर्तास श्रवण, कीर्तन आणि स्मरण या भक्तीच्या चिंतनापर्यंत आज थांबूया. आजची झालेली सेवा, या ठिकाणी जे सिद्धांत सांगितले गेले, ज्या ठिकाणी चिंतन आलं, ते सद्गुरूंच्या कृपेने आलं. जो भाग या ठिकाणी असार अशा प्रकारचा भाग होता, ते माझं वैयक्तिक अशा प्रकारचं चिंतन आहे. असं या ठिकाणी आजचं हे पुष्प सद्गुरूंच्या चरणी, परमेश्वराच्या चरणी समर्पित करून आपल्या सगळ्यांना या ठिकाणी साष्टांग नमस्कार करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय जय रघुवीर समर्थ.